कोल्हापूर येथे निवासी फुटबॉल क्रीडा प्रबोधिनी पुन्हा सुरू करण्यास तत्वतः मंजुरी देण्यात आली असून 30 प्रशिक्षणार्थ्यांसाठी निवास, भोजन व शैक्षणिक सुविधा दर्जेदार स्वरूपात उपलब्ध करून देण्याची आवश्यकता असल्याचं क्रीडा व युवक कल्याण मंत्री माणिकराव कोकाटे यांनी स्पष्ट केले. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी विधिमंडळात उपस्थित केलेल्या अतारांकित प्रश्नाला उत्तर देताना मंत्री कोकाटे यांनी ही माहिती दिली. सुयोग्य नैसर्गिक गवताचे फुटबॉल मैदान उपलब्ध नसल्याने सन 2000 मध्ये पुणे येथे स्थलांतरित करण्यात आलेले हे प्रशिक्षण केंद्र पुन्हा कोल्हापुरात सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही सुरू असून स्थानिक पातळीवर मैदान उपलब्धतेसाठी करार प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. आवश्यक सुविधा उपलब्ध झाल्यानंतर क्रीडा प्रबोधिनी कार्यान्वित करण्यात येणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं? गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.